लसूण, आलं, 2 कांदे, 1 छोटा फ्लॉवरचा गड्डा, 2 शिमला मिर्च, 4 टमॅटो, बीटरूट, कोथिंबीर आणि 1 दुधी भोपळा छोटा. हे सर्व साहित्य आपण बारीक चिरून घेतलेले आहे. कांदा, टमॅटो, शिमला मिर्च आणि कोथिंबीर. इथं मी विसरले होते 3 बटाटे ॲड केले आहेत. त्याचे साल काढून चिरून घेतलेत आणि दुधी भोपळ्याचे पण साल काढून चिरून घेतले आपण. फ्लॉवर आणि बीट सुद्धा चिरून घेतलेलं आहे बारीक. आता कुकरमध्ये बीट, बटाटा, दुधी भोपळा, फ्लॉवर, हे सगळं शिजवून घ्यायचं आणि शिजवताना यामध्ये मीठ आणि थोडासा खाण्याचा सोडा टाकायचा. मिक्सरच्या भांड्यामधून आलं लसूण पेस्ट करायची आणि यासोबत मी कोथिंबीरीचे पाने टाकले. हे बारीक करून घ्यायचं. इथे कुकरचे 4 शिट्टे होते तोपर्यंत आपण इकडे फोडणी. यामध्ये आपण 2 मोठे चमचे तेल, 2 चमचे तूप टाकणार आहोत. आता आपण शिजवताना ढबू मिरची, टोमॅटो, कांदा हे काही टाकलेलं नाहीये. पहिल्यांदा आपण ढबू मिरची टाकणार. ती चांगली तेलामध्ये परतून घ्यायची. यामध्ये कांदा टाकणार आहे. आणि आता कांदा 2-3 मिनिटं चांगला परतून घ्यायचा, लाल तांबूस कलर येईपर्यंत. यामध्ये आलं लसूण पेस्ट टाकली. टमॅटो टाकणार आणि टमॅटो चांगला मऊ होईपर्यंत परतून घ्यायचा. आता यामध्ये आपण अर्धा चमचा हळद, 1 चमचा धनेपूड, 1 चमचा लाल तिखट. यामध्ये आपण 2 चमचे पावभाजी मसाला टाकणार आहोत. कांदा लसूण मसाला तुम्हाला जसं आवडत असेल तिखट तसं तुम्ही टाकू शकता. हे चांगलं परतून घ्यायचं. यामध्ये मी थोडंसं पाणी टाकून घेते म्हणजे मसाला खाली लागत नाही. आणि असंच 2-3 मिनिटं आणि 1 वाटी मी वाटाणे घेतले.
या भाज्यांमध्ये थोडं जास्त पाणी आहे, तर या भाज्या मी ते चांगल्या स्मॅश करून घेऊ, कारण पाणी असलं तर भाज्या स्मॅश होत नाहीत. मी एक मोठ्या भांड्यामध्ये या भाज्या सगळ्या मी नितळून घेते. हा स्मॅशर आहे, स्मॅशरने आपण भाज्या चांगल्या स्मॅश करून घेऊ. स्मॅश करून घेतलं. आपण जे दिलं होतं ते स्मॅश करून घेऊया. छान स्मॅश करून घेऊ. चांगलं मिक्स करून घ्यायचं. आणि आपण जे भाजी शिजवलेलं पाणी आहे त्याने आपल्याला जशी भाजी पाहिजे तसं पाणी हे इथं वापरून घ्यायचं. जास्त पण बारीक गॅसवर एक उकळी येऊन द्यायची. आणि भाजी शिजवताना आपण मीठ टाकलेलं आहे आधी, त्यामुळं त्या प्रमाणात टाकून मीठ वापरू.